श्रीमद भगवद्गीता अध्याय 15. पुरुषोत्तम योग संसाररूपी मोठ्या वृक्षाचे वर्णन. तर मंडळी, भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या व ब्रह्मदेव स्वरूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला अविनाशी असे म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली जातात, त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो, तो वेदांचा सार माहित करणार आहे. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या तसेच विषय भोगरूप अंकुरांच्या देव, मनुष्य व पशुपक्षी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता व वासनारूपी मुळे ही सुद्धा खाली व वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत. या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे अशा प्रकारचे स्वरूप आढळत नाही, कारण यामध्ये आदी नाही, अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरता सुद्धा नाही. म्हणून असा अहंकार, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे, जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत. आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तारित झाली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आलो आहे. अशा दृढ निश्चयाने त्या ईश्वरीय रूपाचे मनन, चिंतन आणि निदिध्यासन केले पाहिजे. ज्यांचे मान व लोभ नष्ट झाले आहेत व ज्यांनी आसक्ती रूपात दोष जिंकला व ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्यस्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले महानुभाव त्या अविनाशी परमपदाला सहज प्राप्त होतात. ज्या परमपदापर्यंत पोहोचल्यावर मनुष्य पुन्हा या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला सूर्य, चंद्र व अग्निसुद्धा प्रकाशित करू शकत नाहीत व ते माझे परमधामसुद्धा होऊ शकत नाही. या शरीरात असणारा हा पुरातन जीवात्मासुद्धा माझाच अंश आहे व तोच या वास्तविक प्रकृतीत असणाऱ्या मनाला व आपल्या पाचही इंद्रियांना आपल्याकडे ओढून घेतो. जेथून वास किंवा सुगंध येतो त्याला हा वायू स्वतः आपल्याबरोबर घेऊन जातो. तसे शरीराचा स्वामी जो जीव किंवा आत्मा आहे, तो सुद्धा ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून आपले मन व इंद्रिये आपल्याबरोबर घेऊन जाऊन तो आत्मा आपल्या नवप्राप्त शरीरात प्रवेश करतो. हा जीवात्मा नंतर कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक व मन यांचा आश्रय घेऊन विषयांचा उपभोग घेतो. ज्यावेळी आपला आत्मा शरीर सोडून जात असताना किंवा विषयांचा उपभोग घेत असताना किंवा 3 गुणांनी युक्त असतानाही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी मनुष्य ओळखत नाही. फक्त ज्यांना ज्ञानयुक्त नजर आहेत तोच मनुष्य त्या आपल्या आत्मस्वरूपाला अज्ञानी मनुष्य ओळखू शकत नाही, परंतु ज्यांना ज्ञानरूपी दृष्टी आहेत असेच विवेकी ज्ञानी व्यक्ती ते तत्वता ओळखतात. परंतु जे योगी मनुष्य आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला स्वप्रयत्नाने वास्तविक रूपात समजतात, परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी मनुष्य प्रयत्न करूनही या आत्मास्वरूपाला ओळखू शकत नाहीत. ज्याप्रमाणे सूर्याचे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, तेच तेज चंद्राला सुद्धा प्रकाशित करते. तेच सर्व तेज हे माझेच आहे असे तू समज व मी सुद्धा पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सर्व शक्तीने सर्व प्राणी मात्रांना धारण करतो आणि अमृतमय शीतल चंद्र व रसमय होऊन सर्व वनस्पतींचे सुद्धा पालन पोषण करतो. मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपान यांनी संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचविण्याचे कार्य करतो. मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहत असतो. स्मृती, ज्ञान आणि अपोहन या सर्व क्रिया माझ्याकडूनच होतात. सर्व वेदांची परिभाषासुद्धा मीच आहे. वेदांकडून जे काही ज्ञानरूपी रस मिळतो ती
माझीच क्रिया आहे. तसेच वेदांतांचा कर्ता धर्ता आणि वेदांची सर्व परिकल्पनाही माझीच आहे. या जगात नाशवंत आणि अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व प्राणीमात्रांचे देह हा नाशिवंत आणि जीवात्मा हा अविनाशी म्हटला जातो. परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम मनुष्य तर वेगळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारणपोषण करतो. त्यामुळे मलाच अविनाशी परमेश्वर व परमात्मा म्हणतात. कारण मी नाशिवंत व जड क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकात आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. तेव्हा हे भारत, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वता पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो. हे निष्पाप भरतवंशी अर्जुन, असे हे अतिरहस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. अशा तऱ्हेने श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद असलेला पुरुषोत्तम योग संसाररूपी मोठ्या वृक्षाचे वर्णन या नावाचा अध्याय 15वा येथेच समाप्त होतो. धन्यवाद. श्रीकृष्णार्पणमस्तु.